घुंगुर येथील जनसुनावणीस उत्स्फूर्त प्रतिसाद। घुंगुर तालुका शाहूवाडीपैकी सावरेवाडी येथे जुगाई मिनरलच्या पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीस आज 11 वाजता सुरुवात झाली। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। यामध्ये जनसामान्यांसह विविध संघटना, विविध पक्ष, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी या प्रकल्पास उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवला, तर काही प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास नको या दृष्टिकोनातून थोडासा विरोध पाहायला मिळाला। घुंगुरपैकी सावरेवाडी तालुका शाहूवाडी येथे एकूण प्रकल्प क्षेत्र 13.86 हेक्टरमध्ये प्रस्तावित नवीन सुरू होणाऱ्या बॉक्साइट खाण उत्खननाबाबत आज पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी पार पडली। अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी व्ही किल्लेदार, शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। नमस्कार, मी युवराज पाटील, जुगाई मिनरल्स या कंपनीचा भागीदार। आज घुंगुर या गावामध्ये अप्पर जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत जाहीर जनसुनावणीचे आयोजन केले होते। हा खाण प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणाचा विचार करून व स्थानिक लोकांच्या प्रश्नांचा विचार करून कार्यान्वित केला जाईल। या प्रकल्पामुळे स्थानिक गाव पातळीवर रोजगार होणार आहे। विरोधकांनी काही मुद्दे मांडले ते अशास्त्रीय पद्धतीने मांडले। केवळ राजकीय द्वेषापोटी जे मुद्दे मांडले त्याला समर्पक कंपनीकडून उत्तर देण्यात आलेले आहेत। तसेच जे काही भविष्यात प्रश्न उद्भवतील त्यालाही कंपनीमार्फत समर्पक उत्तर दिले जातील। पूर्ण पर्यावरणाचा विचार करून हा प्रकल्प चालू करण्याचा आमचा मानस आहे। अशास्त्रीय पद्धतीने विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या मागचा केवळ त्यांचा पैसे कमवणे हाच उद्देश आहे। यामध्ये जे काही त्यांनी मुद्दे मांडले किंवा यापूर्वी जे मुद्दे मांडले ते गौण आहेत, कारण प्रकल्पाविषयी स्थानिक आम्हीच आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे। गाव पातळीवर काय लोकांना सुविधा पाहिजेत याची जाण ठेवून CSRच्या माध्यमातून भविष्यात किंवा शासनाकडून काही खाण महसुलाच्या माध्यमातून लोकांचा जास्तीत विकास करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे। आम्ही 80% स्थानिक या गावामध्ये राहतो आहे। केवळ 20% लोक विरोध करतात, ते राजकीय दोषापोटी निवडणुकीमध्ये हारलेले लोक आहेत आणि अशा लोकांच्याकडून हा विरोध आहे। हा प्रकल्पाला विरोध बघता बहुसंख्य लोकांनी आज जो पाठिंबा दिला त्यामुळे प्रकल्प कार्यान्वित होण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। घुंगुर या ठिकाणी जुगाई मिनरल्सच्या भविष्यातील प्रकल्पाविषयी आज जनसुनवाई मान्य जिल्हाधिकारी यांनी आयोजित केली होती आणि अप्पर जिल्हा दंडाधिकारी या नात्याने या ठिकाणी मी आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलो। फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी या जनसुनवाईत सहभाग घेतला आणि आपापली अतिशय स्पष्ट प्रकल्पाविषयीच्या शंका, मतं, काही मार्गदर्शन त्यांना हवं होतं प्रकल्पाविषयी काही त्यांच्या शंका होत्या त्या त्यांना आम्ही अतिशय व्यवस्थितपणे मांडू दिल्या। भरपूर वेळ दिला, प्रत्येकाला बोलायचं होतं, प्रत्येकाला ज्याला बोलायचं त्याला संधी आपण दिली। या उपर ज्यांना माईकवर बोलता येत नाही त्यांनी लिखित स्वरूपात देखील दिलं तरी आम्ही त्याचा आमच्या इतिवृत्तात अंतर्भाव करू असं सांगितलं। त्यामुळे लिखित स्वरूपात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाच्या समर्थनार्थ असतील, प्रकल्पाच्या विरोधात असतील, आपापली भूमिका या ठिकाणी जे उपस्थित राहिले त्या महिला आणि पुरुषांनी आपापली भूमिका मांडलेली आहे। आणि जनसुनवाईमध्ये आमची जी काम आहे की हे सगळं जसंच्या तसं उतरवणं इतिवृत्तात आणि त्याबाबत शासनाला अहवाल पाठवणं, ते आम्ही आज जे काही या जनसुनवाईत घडलेलं आहे त्याचा लेखी वृत्तांत आम्ही शासनाला जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत पाठवणार आहोत।
धन्यवाद. यावेळी सरपंच शुभांगी कांबळे, माजी सरपंच बाजीराव सावरे, शिवाजी केसरकर, माजी सभापती पंडितराव नल्लवडे, जनसुराज्य युवा अध्यक्ष AY पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, नगरसेवक सुहास पाटील, माजी उपसभापती महादेवराव पाटील, संदीप पाटील सुपात्रेकर, RK परळीकर, भाजप सरचिटणीस संजय खोत, श्रीकांत खोत, कल्पना पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी रवंदे, मानसिंग सावरे, जीवन सावरे आदींसह पंचक्रोशीतील नागरिकांनी या लोकजन सुनावणीमध्ये आपला सहभाग नोंदवला. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.